केलं तरी चालेल. तर काय आहे बरं परराष्ट्र धोरण म्हणजे काय? कोणाला सांगता येते? आदम सांग बरं परराष्ट्र धोरण. मागच्या तासाला आपण अभ्यासले होतो परराष्ट्र धोरण. कशाला म्हटलं जातं परराष्ट्र धोरण? आवाज सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. सर तुमचा आवाज येत नाही. अनुष्का सर आवाज येत नाहीये. हॅलो, येतोय आवाज आता? हो येतोय सर. सर मी सांगू बर, परराष्ट्र धोरण म्हणजे काय आदम सांगू शकतोय? परराष्ट्र धोरण कशाला म्हटलं जातं? यस सर, दुसऱ्या देशातील धोरण. सर मी सांगू अनुष्का. हो सर, परराष्ट्र धोरण म्हणजे एखाद्या देशाने इतर देशांनी कशा प्रकारे संबंध ठेवावेत यासाठी आखलेली मार्गदर्शक तत्वे आणि रणनीती. मार्गदर्शक तत्वे आणि रणनीती. बरं, अजून कोण सांगते परराष्ट्र धोरण म्हणजे काय? बघूया अजून किती जणांना जे आहे त्या विषयीची माहिती येते. जयराज सांगू शकतो? ऋतुना कशाला म्हटलं आता परराष्ट्र धोरण? परराष्ट्र धोरणाची जी आहे ती काय? आपला काय देश सांगू शकतो? इतर देशांची आपला देश जो इतर देशांची व्यवहार किंवा आर्थिक व्यवहार करतो त्याबद्दलची योजना. त्याबद्दलची योजना. बर, अजून कोणाला सांगता येईल? तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते. राष्ट्रामध्ये परस्पर अवलंबून असते आणि स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे स्वतः राष्ट्राच्या फायद्याचे निर्णय घेण्याची वैचारिक चौकट. स्वतःच्या राष्ट्राच्या फायद्यासाठी जो निर्णय घेतला जातो ते निर्णय घेण्याची जी वैचारिक चौकट असते तिला परराष्ट्र धोरण असे म्हटलं जातं. आहे का? आलं लक्षात? जर कोणाला येत नसेल तर एकदा थोडस पाहून घ्या की वैचारिक जी चौकट आहे ती विचारपूर्वक घ्यावे लागतात. त्या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. प्रत्येक राष्ट्र आपल्या फायद्यासाठी जे निर्णय घेत असते वैचारिक चौकटीत राहून त्याला परराष्ट्र धोरण असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये सार्वभौम राष्ट्र असेल, आंतरराष्ट्रीय राष्ट्र असेल तर यांचा त्यामध्ये जो आहे तो समावेश होतो. आपण परवा क्लासमध्ये जे आहे तर या गोष्टींचा जो आहे तो आपण अभ्यास केले होते की परराष्ट्र धोरणामध्ये मैत्रीपूर्ण हितसंबंध जे आहेत, राष्ट्रीय हितसंबंध कशासाठी महत्वाचे आहे, मग संरक्षण असेल, आर्थिक विकास असेल, त्यानंतर या धोरणाची इंजिन परिस्थिती, मग राष्ट्रीय हितसंबंधाची उद्दिष्ट काय काय आहेत, परराष्ट्र धोरणाची बदलती परिस्थिती आणि त्याचा काळ काय आहे. या हे परराष्ट्र धोरण जे आहे ते एक प्रकारचं प्रवाही स्वरूपाचं आहे आणि म्हणून आपण पाहतो की हे परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट, परराष्ट्र धोरणाचे घटक या आधारावर आपण साधारणतः जे आहे ते तिथे आपण आलेलो होतो. आहे का? कोणते गट होते जरा सांगा बरं तुमच्यापैकी. परराष्ट्र धोरणाचे घटक कोणकोणते आहेत? सोव्हिएत रशिया. हे आपण उद्दिष्ट पाहत होतो. सीमारेषा सुरक्षित ठेवणे, देशाचे एकतेचे रक्षण करणे, दुसऱ्या देशात एक प्रकारे काय करणे, परराष्ट्र धोरणाचे निश्चित करणारे जे घटक आहेत भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था. आपण हे दोन घटक मागच्या तासाला अभ्यासले होते, आठवते? दोन घटकांची माहिती जी आहे ती साधारणतः आपण अभ्यासत होतो. थोडस पुढे
राजकीय व्यवस्था, भौगोलिक स्थान. कोण सांगते भौगोलिक स्थान? भौगोलिक स्थान म्हणजे काय? हॅलो, हॅलो, आवाज येतोय? हॅलो, हॅलो, येतोय सर आवाज? हा. सर मग काय बरं भौगोलिक स्थान काय आहे? परराष्ट्र धोरणातील जे निश्चित करणारे जे घटक आहे त्यामध्ये भौगोलिक स्थान आहे. म्हणजे आपण जॉग्रफी खाली जे भौगोलिक दृष्ट्या काय तर त्यामध्ये लोकसंख्या, त्या राष्ट्राचं किंवा तो जो देश आहे त्याला असणाऱ्या ज्या सीमारेषा आहेत, मग त्यात पर्वतरांग असेल, बरोबर, त्यानंतर समुद्र किनारा असेल, तेथील एक प्रकारची मृदा म्हणजे माती कशा स्वरूपाची आहे, त्या देशाची लोकसंख्या कशा पद्धतीची आहे, तर या सगळ्या गोष्टींचा आपण त्यामध्ये अभ्यास करत असतो. त्यानंतर इतर देशांचे आजूबाजूचे जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये असणारा समुद्र किनारा असेल, खनिज संपत्ती असेल, जमिनीचा पोत कशा स्वरूपाचा आहे, नैसर्गिक साधन संपत्ती कशा स्वरूपाची आहे, याचा अभ्यास जो आहे तो भौगोलिक स्थानामध्ये केला जातो. तर राजकीय व्यवस्था हा एक आपण पाहिलेला होता, आठवते का? राजकीय व्यवस्था कोण सांगेल? राजकीय व्यवस्था म्हणजे काय? राजकीय व्यवस्थेबद्दलची माहिती कोण सांगतंय? सर आठवा जरा म्हणजे त्या काय राजकीय देशातील व्यवस्था. हा, सर म्हणजे त्या देशातील राजकीय व्यवस्थापन. हा, मग राजकीय व्यवस्था थोडक्यात यात महत्वाचे पॉइंट काय काय येतील मग? म्हणजे त्या राज्यामध्ये समृद्धी. काय राजकीय हा, अगोदर जयराज तू पूर्ण कर, मग समृद्धी तू सांग. हा, ओके ओके सर. म्हणजे त्या देशामध्ये काही राजकीय काय घडामोडी चालू आहे, राजकीय अशा गोष्टींना राजकीय व्यवस्था अशी म्हणतात, असे माझे म्हणणं आहे. समृद्धी सांग बरं. राजकीय व्यवस्था म्हणजे एखाद्या देशाचा कारभार कसा चालतो, सत्ता कोणाकडे आहे आणि कायदे कोण बनवते याची पद्धत. बर, याची पद्धत. पुढे अजून कोणाला सांगायचे राजकीय व्यवस्था म्हणजे काय? तर आपली जी व्यवस्था आहे ती लोकशाही स्वरूपाची राजकीय व्यवस्थेतील संसदेला महत्वाचं स्थान देण्यात आले. संसद, बरोबर, आणि या संसदेत काय निर्माण होतं? कायदे व्यवस्था, म्हणजे एक प्रकारचे कायदे निर्माण करण्याचं काम हे संसदेला आहे. आणि मग परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीला महत्वाचे स्थान हे संसदेमध्ये जे आहे ते परराष्ट्र धोरणाचे निर्मितीला महत्वाचे स्थान देण्यात आलेले असते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीचा जो विषय आहे किंवा त्या विषयीची जी चर्चा आहे ती कोठे केली जाते? संसदेमध्ये. त्यानंतर जे विरोधी पक्ष आहेत, मग एखादे धोरण असेल, एखादा जो प्रश्न असेल तर त्यावर चर्चा करण्यासाठी जो आहे तो विरोधी पक्ष काय करू शकतो? आक्षेप, मग विविध प्रकारच्या चांगल्या बाजू कोणत्या आहेत, दुसऱ्या, या दोन्ही साईडचा जो आहे तो काय करत असतो? विचार एक प्रकार सर तुमचा आवाज नाही येते. जो आहे तो मांडत असतो. आणि म्हणून विरोधी एक भक्कम अशा स्वरूपात लोकशाहीसाठी खूप महत्वाचा मानला जातो. विरोधी पक्ष फक्त प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात, परंतु संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना जो आहे तो एक प्रकारे काय केला जातो? मग तिथे घटक राज्यांचाही म्हणजे त्या राज्यांचा विचार करावा लागतो. कारण शेजारील राष्ट्रामधील जो इफेक्ट आहे, जो परिणाम आहे तो इतर राष्ट्रांचा आपल्या त्या व्यवस्थेवर, मग आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, तर तो त्याचा परिणाम जो आहे तो त्या राष्ट्रावर होताना आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही जर पाहिलं असेल, नेपाळ असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, इराण असेल किंवा अफगाणिस्तान असेल, या देशांमध्ये चाललेली जी एक प्रकारची अस्थिरता आहे. आता पाठीमागे नेपाळमध्ये जे मोठ्या प्रमाणात अस्थिरता आली होती, पूर्ण सरकार जे आहे
ते बरखास्त करून परत नव्याने जे आहेत आणि त्याचे पडसाद आपण पाहतो की इतर शेजारील राष्ट्रांना जे आहे ते पडलेले होते. त्यानंतर बांगलादेश असेल, बांगलादेशचं सत्तांतरण झालं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात घुसखोरी ही आपल्याला पाहायला मिळते की कशा प्रकारे भारतामध्ये जे आहे तर घुसखोरी जी आहे ते त्या काळामध्ये झाली होती. आजही आपण पाहतो की भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये बांगलादेशीय लोक जे आहेत ते आपल्याला आढळताना दिसून येतात. याचा कुठेतरी जो आहे तो शेजारील राष्ट्रांवर सुद्धा प्रभाव पडू शकतो. म्हणून राजकीय एक प्राबल्य जे आहे तर त्या राष्ट्रामध्ये जे आहे ते खूप महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं की त्या देशात मग शांतता स्थैर्य जितकी महत्वाची तितकीच देशामध्ये शेजारील देशांमध्ये सुद्धा असणं महत्वाचं आहे. म्हणून शेजारील राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागले. मग विविध प्रकारे मग नेपाळमध्ये असेल, भूतान असेल, इकडे म्यानमार असेल किंवा आपण पाहतो की काय बांगलादेश असेल, यांची लोकशाही मजबूत राहण्यासाठी नेहमी भारताने काय केलेले आहे, मदत केलेली पाहायला मिळते. समजले राजकीय व्यवस्था हा महत्वाचा मुद्दा. येस सर. समृद्धी. पुढे पुढे पाहूया Yes, sir. अर्थव्यवस्था. कशाला म्हटलं आता अर्थव्यवस्था? अर्थव्यवस्था कशाला म्हटलं जातं? सर मी सांगू? हो, अनुष्का सांग, त्यानंतर मग समृद्धी सांगेल. अर्थव्यवस्था म्हणजे अशी एक सामाजिक आणि आर्थिक प्रणाली आहे ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा देशात वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण, व्यापार आणि उपभोग केला जातो. तर अर्थव्यवस्था जी आहे ती देशाची अर्थव्यवस्था. समृद्धी तू सांग त्यामध्ये, त्यावर मग जयराज मुद्दे तू सांगू शकतो. समृद्धी. सर तुमचा आवाज येत नाहीये. आता येतोय आवाज माझा? हॅलो. हो येतोय आता. समृद्धी सांग आता काय बरं अर्थव्यवस्था, मग त्यानंतर जयराज तू सांगा. एखाद्या देशात वस्तू जयराज. सर अर्थव्यवस्था म्हणजे एखाद्या देशातील आर्थिक प्रबळ म्हणजे त्या देशाचे बजेट, त्या देशाची गुंतवणूक, त्याला ही अर्थव्यवस्था असे म्हणतात. बरं. आर्थिक सुरक्षितता, आर्थिक म्हणजे राष्ट्रीय सुरक्षितता असेल, अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परस्परावलंबी असतात आणि त्याची परराष्ट्र धोरण अधिक स्वतंत्र असते. म्हणजे थोडक्यात काय की आपण जर स्वावलंबी असू, स्वयंपूर्ण असू, तर आपल्याला इतर राष्ट्रांवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही आणि त्या राष्ट्राची जी अर्थव्यवस्था जी आहे ती मजबूत असते. आपण पाहतो की बऱ्याच वेळा कारण बरेच जगामध्ये एवढे राष्ट्र आहेत की त्यांना इतर राष्ट्रांवर जे आहेत कुठल्या ना कुठल्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींवर जे आहे ते अवलंबून राहावं लागतं. आता आपण उदाहरणार्थ आपणच घेऊया, पेट्रोल डिझेल जे आहे ते आपल्याला बाहेर राष्ट्रांकडून आयात करावे लागतात. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, विविध प्रकारच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर्मनी असेल, जपान असेल, फ्रान्स असेल, त्यानंतर युद्धजन्य जे सामग्री आहे तर ते आपण फ्रान्सकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते काय करत असतो, आयात करत असतो. आणि त्याला सगळ्यात जास्त लागणारे जे बजेट आहे किंवा जो पैसा आहे तर तो खर्च होत आहे. मग त्यावर लागणारा जो टॅक्स असेल त्या त्या राष्ट्रांचा तो आहे. तेच जर ह्या जर गोष्टी आपल्या राष्ट्रामध्ये जर तयार झाल्या तर तिथे कुठेतरी हे जे चलन आहे ते आपल्या राष्ट्रामध्ये, तो जो पैसा आहे तो आपल्या राष्ट्रामध्ये राहील, इतर राष्ट्रांकडे जात नाही आणि एक प्रकारे तो राष्ट्र स्वावलंबी एक प्रकारे राहू शकतो. म्हणजे परस्पर अवलंबी आणि तो राष्ट्राची परराष्ट्र धोरणाची जी नीती आहे किंवा परराष्ट्र धोरण जे आहे तर त्यांचं अधिक
समृद्ध, अधिक प्राबल्य जे आहे ते राहू शकतो. त्यानंतर दुसरं एक महत्वाचं त्यामध्ये एक आहे की देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी इतर अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करण्याचे आर्थिक संबंध असेल, आयात निर्यात धोरण असेल, जागतिक व्यापारात सहभागी होण्याचं काम असेल, इत्यादी बाबी या परराष्ट्र धोरणाला जे आहे ते आकार देत असतात. सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे महत्वाचे मुद्दे जर पाहिले तर आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. आणि मग आपण पाहतो की इतर राष्ट्रांवर आपल्याला अवलंबून राहण्याची गरज पडणार सर तुमचा आवाज येत नाहीये. पुढचा महत्वाचा जो मुद्दा आहे पाहूया. हॅलो, आता येतोय? हो आता येतोय सर. पुढे पुढे जो घटक आहे कोणता आहे, आता आपण अर्थव्यवस्था पाहिली, राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय घटक. आता राजकीय नेतृत्व म्हणजे काय? राजकीय नेतृत्व कशाला म्हटलं तर राजकीय नेतृत्व, तर याविषयीची थोडक्यात बघूया माहिती. भौगोलिक स्थान झालं, अर्थव्यवस्था झालं, मानवी घटक आणि नेतृत्व आणि प्रशासन हे जे आहेत. तर मग राजकीय नेतृत्व तर परराष्ट्र धोरणाची जी सुरुवात आहे, त्या परराष्ट्र धोरणाचे जे शिल्पकार आहेत ते पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. तर यांनी नेहमी युद्धाची परिस्थिती न हे करता त्यांनी अलिप्ततावादी धोरण स्वीकारलेलं आहे. मग व्हिजन एक प्रकारचं आपल्या देशाचं जे नेतृत्व आहे, परराष्ट्र पंतप्रधान असेल, परराष्ट्र मंत्री असेल, संरक्षण मंत्री असेल, मग त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंधी जी आहे ते एक प्रकारची सुधारणा केली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परराष्ट्र धोरण असेल किंवा अलिप्ततावादाचा जो आहे तो पुरस्कार जो आहे तो त्यांनी केलेला आहे. आता प्रशासकीय यंत्रणा काय काय आहे, मग परराष्ट्र मंत्रालय असेल, परराष्ट्र सचिव असेल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असेल, दूतावास किंवा राजदूत असेल, तर यांचा जो आहे तो त्या परराष्ट्र धोरणाशी जो आहे तो काय असतो संबंध जो आहे तो त्यामध्ये येतो. मग कुठले निर्णय घ्यायचे तर या सगळ्या प्रशासकीय बाबी ह्या त्यामध्ये ही यंत्रणा जी आहे ती काम करत असते. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तसेच तिचे विश्लेषण करणे आणि त्यावर योग्य आधारित सल्ला देणे इत्यादी कामे जी आहेत ते प्रशासकीय अधिकारी पार पाडत जातात. आणि याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्वाची भूमिका निभावतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कशाला असतात? उदाहरणार्थ सांगता येईल, आपल्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? राष्ट्रपती. की ज्यांच्या नेतृत्वात मोठमोठे ऑपरेशन जे आहेत ते झालेले आहेत. मोठमोठे सर्जिकल स्ट्राईक असतील किंवा ऑपरेशन सिंदूर असतील तर हे राबवण्यात आलेले आहेत. काय बरं? राष्ट्रपती, प्रधानमंत्री. राष्ट्रपती नाही, राष्ट्रपती तो आहेच, पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे सल्ला देण्याचं काम जो आहे तो व्यक्ती करत असतो, नेमलेला असतो. पंतप्रधान तो सर्वोच्च आहे, त्यानंतर संरक्षण मंत्री आहे, संरक्षण मंत्र्यानंतर जो दुसरा येतो तो परराष्ट्र मंत्री नाही. अजून कोण सांगतंय? बघूया किती जणांना हे होत. सर आवाज येत नाही. तुम्ही जर साधारणतः हे जे ऑपरेशन आता मागे न्यूजला वगैरे पाहिलेलं असेल की साधारणतः त्यामध्ये जर बघितलं काय जे अजित डोवाल आहे हे नाव ऐकून असेल, त्यांना केस वगैरे कमी आहे, चष्मा असतो, की मोठमोठे ऑपरेशन ज्या महत्वाच्या ज्या घटना आहेत त्या होताना त्यामध्ये ज्या सल्ला देण्याचं काम जे आहे ते अजित डोवाल जे आहेत आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करत आहे भारताचं, की विविध प्रकारच्या ज्या मोहिमा आहे, सर्जिकल स्ट्राईक आहे, भारताच्या हिताचे कोणकोणते प्रश्न आहेत का कशा बाजूने आहेत, तर या सगळ्याचा सल्ला देण्याचं म्हणजे सरकारला सल्ला देण्याचं काम हे जे आहे त्यांच्या खत्तीरित्या म्हणजे त्यांच्या अंडर जे आहे ते ह्या गोष्टी येत असतात. मग हे सगळं हे करून मग परराष्ट्र मंत्री असेल, आपले संरक्षण मंत्री असेल आणि पंतप्रधान असेल किंवा गृहमंत्री असेल तर यांच्यामध्ये जे आहे ते चर्चा होऊन
तो निर्णय घेतला जातो. तर अशा प्रकारे जो आहे तो म्हणून सुरक्षितता जो सल्लागार आहे तो महत्वाचं इथे काम जे आहे ते करत असतो. तर अशा प्रकारे आता पुढचा जो घटक आहे साधारणतः मग अर्थमंत्री गृहमंत्री यांचा वाटा असतो. तो परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवणे, त्यामध्ये सुधारणा, त्या पदावरील व्यक्ती असते. मग पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात मध्ये अलिप्ततावादाची भर घातलेली आहे. त्यामध्ये मग अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध जे आहेत त्यामध्ये सुधारणा त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्यानंतर तुम्ही इंदिरा गांधी असेल, राजीव गांधी असेल किंवा अटल बिहारी वाजपेयी असेल, त्यांच्या काळामध्ये जे आहे ते विविध प्रकारचे जे प्रश्न जे आहेत ते हाताळण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. समजलंय? तर पुढे घेऊया. पुढचा काय महत्वाचा जो आहे प्रशासकीय घटक. प्रशासकीय जो घटक आहे, प्रशासकीय घटक कशाला म्हटलं जातं? हॅलो, प्रशासकीय घटक म्हणजे काय? त्याच्याशी जे थांबा आपण त्याच्याशी जे घटकांवर आधारित एक चित्रफित आहे ती पाहून घ्या, तर लक्षात येईल तुम्हाला अजून डिटेल मध्ये. हे जे आपण पुस्तकात सांगितलं पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अजून डिटेल मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल. दुसरा महत्वाचा पॉईंट सर, प्रशासकीय घटक म्हणजे देश चालवण्यासाठी केलेली फाळणी विभागणी. फाळणी विभागणी. बर, अजून कोण सांगेल? एकच मिनिट. त्यामध्ये तुम्हाला स्क्रीन दिसते? परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या. स्क्रीन दिसते का सर्वांना? यस सर. हॅलो, प्ले करतो, ऐका. असते, परंतु परराष्ट्र धोरण ठरविताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होतो. कोणत्या ते पहा. 1. देशाचे भौगोलिक स्थान. मुलांनो, तुम्ही जगाचा नकाशा किंवा पृथ्वीगोल पाहिला असेल. बघा, या पृथ्वीगोलावर तुम्हाला अनेक देश दिसतायत. तसेच जगाचा हा राजकीय नकाशा आहे. यात अनेक देश व त्यांच्या सीमा दिसतायत. त्यावरून तुम्हाला त्या प्रदेशाचे भौगोलिक स्थान समजेल. म्हणजे त्या देशाभोवती असणारे डोंगर, दऱ्या, समुद्र, वाळवंट हे सुद्धा कळेल. तसेच काही देश हे अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया, जपान यांसारखे देश पाश्चिमात्य देशांपासून दूर आहेत. तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक देश आहेत. उदाहरणार्थ इराण, इराक, सुदान, सौदी अरेबिया, ओमान यांसारखी राष्ट्रे एकमेकांच्या बाजूला व जवळजवळ आहेत. तर काही राष्ट्रांना मोठा किनारा लाभलाय. उदाहरणार्थ भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना यांसारख्या देशांना समुद्र किनारा लाभला आहे. जगातील काही राष्ट्रे खनिज संपत्तीने समृद्ध आहेत. उदाहरणार्थ भारतात जगातील सर्वात जास्त अभ्रक सापडते. दक्षिण आफ्रिकेमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. पश्चिम आशियाई देशात म्हणजेच सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत या देशात खनिज तेल साठे आहेत. म्हणजेच जगातील सर्व राष्ट्रांची भौगोलिक परिस्थिती सारखी नाही. त्यात विविधता आढळून येते. देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत म्हणजे सुपीक किंवा नापीक जमीन, देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. 2. राजकीय व्यवस्था. एखाद्या देशात कोणती शासन प्रणाली आहे याचाही परिणाम परराष्ट्र धोरणावर होत असतो. उदाहरणार्थ भारत, अमेरिका यांसारख्या देशात लोकशाही शासन व्यवस्था आहे. म्हणजेच लोकशाही स्वरूपात राजकीय व्यवस्थेत
संसदेला महत्त्व असते, कारण या संसदेत लोकप्रतिनिधी असतात, तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षही असतात. परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयांवर चर्चा संसदेत होते. तेव्हा विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. काही देशात संघराज्य व्यवस्था असते. संघराज्य म्हणजे ज्या देशाचा कारभार संघ किंवा केंद्र व घटक राज्य या दोन स्तरांवर चालतो, त्यालाच संघराज्य शासन व्यवस्था असं म्हणतात. उदाहरणार्थ, अमेरिका, भारत या देशात अशी शासन व्यवस्था आहे. अशी शासन व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरण ठरविताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो, कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, भारताच्या दक्षिणेकडील राष्ट्र श्रीलंका या देशात काही घडले तर त्याचा परिणाम भारतातील तामिळनाडू राज्यावर होतो. तसेच पाकिस्तानमध्ये एखादी घटना घडल्यास त्याचा परिणाम जम्मू काश्मीरवर होतो. म्हणून परराष्ट्र धोरण आखताना संघराज्य व्यवस्थेत घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. मुलांनो, हे लक्षात ठेवा की आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्त्वाचे, तितकेच ते शेजारी देशांमध्ये सुद्धा असणे महत्त्वाचे असते. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. कारण सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करणे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. म्हणूनच भारताने श्रीलंका तसेच बांगलादेश या राष्ट्रातील अशांतता दूर करून तेथे शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्हाला हे चारही घटक व्यवस्थित समजले? हो हो सर. यस सर. आहेत अनुष्का, पूर्वा, यावर हर्षदा. हॅलो, येतोय का आता आवाज? यस सर. हा, आदम. हे जे चार मुख्य घटक होते, तर या चार मुख्य घटकांवर आपण साधारणतः ही सुंदर अशी चित्रफित जी आहे ती बघितली. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर जे घटकांविषयीची जी माहिती आहे तर तुम्हाला दिलेली आहे. मग त्यामध्ये भौगोलिक स्थान असेल, राजकीय व्यवस्था असेल, अर्थव्यवस्था असेल, राजकीय नेतृत्व आणि पाचवा आहे प्रशासकीय घटक. साधारणतः महत्वाची वहीमध्ये हे महत्वाचे घटक लिहून घ्या. परराष्ट्र धोरणाचे निश्चित करणारे जे 5 घटक आहेत: भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय घटक. साधारणतः तुम्हाला सविस्तर प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्यामध्ये प्रश्न साधारणतः विचारला जाऊ शकतो किंवा टिपाड्याला यावर प्रश्न येतो की परराष्ट्र धोरणाचे निश्चित करणारे घटक कोणकोणते आहेत. तर हे साधारणतः तुम्हाला जे आहे ते यावर लिहिता आलं पाहिजे. समजले? पुढे जाऊया. यस सर. महत्वाचा जो घटक आहे, यस सर. भारताचे जे परराष्ट्र धोरण आहे, या परराष्ट्र धोरणाविषयीची आता सविस्तर माहिती. मग कोणकोणत्या कशा प्रकारचे परराष्ट्र धोरण आखलं गेलं होतं, भारताच्या परराष्ट्र धोरणात आणखी उद्दिष्ट कोणकोणती प्रकारची होती, त्यानंतर सुरुवातीचा टप्पा कशा प्रकारचा होता, दुसरा टप्पा कशा स्वरूपाचा होता, याविषयीची माहिती तर आपण पाहणार आहोत. पहिला टप्पा परराष्ट्र धोरणाची जी वाटचाल आहे. पहिला टप्पा आहे 1947 ते 1990. आदर्शवाद आणि अलिप्ततावादाची युग जे आहे ते आपण म्हटलं साधारणतः जातं. लिहून भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर साधारणतः जो पुढचा जो टप्पा आहे तर कशा स्वरूपाचा आहे तर याविषयीची थोडक्यात आपण माहिती जी आहे ती घेणार आहोत. एकच मिनिट.
अर्थव्यवस्था. मुलांनो, परराष्ट्र धोरण निश्चित करणारा तिसरा घटक आहे प्रत्येक देशातील अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक परिस्थितीला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या देशाचा आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा त्या देशाच्या परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. एक, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. थोडक्यात, इतर राष्ट्रांशी संबंध निर्माण केल्याने आपल्या देशाचा फायदा होऊन आपली अर्थव्यवस्था कशी सुधारेल हा विचार डोळ्यांपुढे ठेवून परराष्ट्र धोरण ठरविले जाते. आणि दोन, सध्याच्या जागतिक व्यवस्थेचा विचार केला तर राष्ट्राची सुरक्षा जशी महत्त्वाची मानली जाते तसेच आर्थिक सुरक्षितताही महत्त्वाची मानली जाते. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम असते तितके एखादे राष्ट्र सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून ओळखले जाते आणि अशा राष्ट्रांना जागतिक व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. उदाहरणार्थ, अमेरिका, इंग्लंड, चीन, जपान ही राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली आहेत. राष्ट्रांची अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश हे इतर देशांवर कमी प्रमाणात अवलंबून असतात. मुबलक पैसा उपलब्ध असल्याने ते आवश्यक गोष्टी आयात करू शकतात, तसेच आपल्या राष्ट्राचा विकास घडवू शकतात. ही राष्ट्रे आपले परराष्ट्र धोरण आखताना कोणत्याही देशाच्या दबावाखाली न येता स्वतंत्रपणे आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण आखू शकतात. त्यामुळे परराष्ट्र धोरण आखताना देशाची मुलांना भारतात देशात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आहे. त्यांचा वापर करून, उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करून राष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न केला तर गरिबी आपोआप दूर होऊन राष्ट्र सामर्थ्यवान होईल. सर्वांना रोजगार उपलब्ध होईल. प्रत्येक जण थोड्या प्रमाणात का होईना राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सहभागी होईल. हा टॉपिक हे दाखवण्याचा उद्देश हा होता की साधारणतः अर्थव्यवस्था त्या राष्ट्राची कशा स्वरूपाची. तुम्ही पाहिलं असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, इकडे चीन असेल, जपान असेल, तर हे समृद्ध राष्ट्र होते की त्यांना त्यांचा विकास करण्यासाठी त्यांच्याकडे मुबलक पैसा आहे. त्यानंतर त्या राष्ट्रामध्ये निर्माण होणारी साधन संपत्ती असेल, त्या विविध, आणि हे सगळं जर हे होत तर त्यांना इतर राष्ट्रांवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. आणि त्यांच्याकडे पैसा भरपूर पैसा जर असेल तर ते त्या राष्ट्राचा विकास करू शकतात. आणि त्याचबरोबर ते आपलं राष्ट्राचं जे परराष्ट्र धोरण आहे तर ते परराष्ट्र धोरण स्वतः ठरवू शकतात. इतर राष्ट्रांचा त्यावर कुठल्याही स्वरूपाचा दबाव येत नाही. जसं की आपण उदाहरणार्थ अमेरिका घेऊया, बरोबर, जपान घेऊया, चीन असेल किंवा इकडे रशिया असेल, शुद्ध राष्ट्र आहे आणि यांनी आपलं जे परराष्ट्र धोरण आहे ते स्वतः हे केलेलं की इतर राष्ट्रांचा त्यांचा कुठल्याही स्वरूपाचा दबाव नाही. आणि म्हणून ते प्रगत राष्ट्रांमध्ये मोडले जातात. आणि सगळ्यात आकडेवारीमध्ये जे आहेत आपण म्हणतो लेवलमध्ये, टॉपमध्ये, तर या राष्ट्रांचा साधारणतः नंबर लागतो. आणि त्या राष्ट्रांचे परराष्ट्र धोरण तशा स्वरूपाचं आहे. त्यांच्याकडे मुबलक पैसा असल्यामुळे ते इतर राष्ट्रांमधून ज्या गोष्टी आयात करायच्या त्या गोष्टी ज्या आहेत ते चांगल्या प्रकारे आयात करू शकतात, त्यांना पाहिजे तशा. तर अशा प्रकारची म्हणून अर्थव्यवस्था जी आहे मजबूत असणं गरजेचं आहे. त्यावरच सगळा पूर्ण राष्ट्राचं जे आहे मग संरक्षण असेल, त्यानंतर परराष्ट्र धोरण असेल किंवा आयात निर्यात धोरण असेल, त्या राष्ट्राचा विकास असेल, ते त्यावर अवलंबून आहे. आता पुढे पाहूया भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. आता यातला पहिला टप्पा आहे भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला म्हणजे 1947 तर 1990 पर्यंत आदर्शवाद आणि अलगतावादाचं युग हे साधारणतः होतं. मग त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असेल, लाल बहादूर शास्त्री असतील, त्यानंतर इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, तर यांचा कार्यकाळ. आणि पुढे 90 पर्यंत जे आहे साधारणतः 95 ते
अटल बिहारी वाजपेयी असेल तर यांचं सरकार होतं आणि त्यांनी विविध प्रकारची परराष्ट्र धोरणाशी निगडीत महत्वाचे निर्णय जे आहेत ते त्यावेळेस घेतले होते. विविध प्रकारच्या योजना त्यांनी आखलेल्या होत्या. आणि मग आपण तर पाहू शकतो साधारणतः की कोणकोणते महत्वाचे घटक आहेत. 1947 ते 90च्या काळात शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केलेला आहे. मग त्यामुळे सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे हे भारताने त्या वेळी जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायचं. म्हणजे युद्धात प्रत्यक्षात सहभागी न होता इथे पहा अलिप्ततावाद आणि आदर्शवाद जो आहे. आता परराष्ट्र धोरणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचं काय योगदान आहे तर जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन, वसाहतवादास विरोध असेल आणि जागतिक शांततेला प्राधान्य देणे आहे. तर हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान आहे. तर त्यानंतर त्यांच्या धोरणाचा काय फायदा झाला तर सार्वभौमत्व अबाधित ठेवून दोन्ही महासत्तांकडून विकासासाठी मदत मिळवणे शक्य झालं. म्हणजे अलिप्ततावाद राहिल्यामुळे काय की कोणाशी एक अशी मैत्री नाही की त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले, पण युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांनी जो आहे तो एक प्रकारची तटस्थतेची भूमिका ही केली. आणि म्हणून त्याचा फायदा काय झाला की आपल्या राष्ट्राला ज्या बाहेरून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचा त्या राष्ट्रांकडून जे आहे ते आपल्याला फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता अलिप्ततावाद काय तर शीतयुद्धाच्या काळात कोणत्याही लष्करी संघटनापासून किंवा गटांपासून दूर राहण्याचे धोरण साधारणतः भारताने स्वीकारलेले आहे. त्यानंतर मूलभूत तत्व काय तर शांतता आणि स्वातंत्र्य ही दोन तत्व अलिप्ततावादा धोरणाची मूलभूत तत्व मानली जातात. तर अशा प्रकारचा हा पहिला आपण टप्पा आता या पहिल्या टप्प्यातले आव्हान आणि संघर्ष काय आहेत तर 1947 ते 1948 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानशी युद्ध, 1971 तिसरे युद्ध आणि स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती. साधारणतः 1971 मध्ये आपण मागच्या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे की बांगलादेशची निर्मिती 1971 मध्ये साधारणतः झालेली आहे. त्यानंतर जी मॅकमोहन रेषा आहे म्हणजे भारत देश आणि चायना देशाचा म्हणजे चीन यांच्याशी जो सीमा जो संघर्ष आहे तो त्या काळामध्ये पेटलेला होता. परिणामी काय झाला तर 1970च्या दशकात भारत एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून उदयास आले आणि संरक्षण व्यवस्था असेल बळकट करण्यासाठी सोव्हिएत रशिया, फ्रान्स, जर्मनी यांच्याकडून असणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो भारताने विविध प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे तर ते आयात करण्याचं काम हे भारताने त्या काळामध्ये जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता दुसरा टप्पा, पहिला टप्पा समजला की काय आहे तर थोडं फास्ट होतोय तर सांगा जर सर एखादा पॉइंट थोडा फास्ट होतोय थोडासा स्लो घ्या किंवा परत डिटेल घ्या तर आपण तो घेऊया. आदम, अनुष्का आहे ना की जास्त फास्ट होतोय? जयराज, ऋतुपर्णा, समृद्धी फास्ट होतोय? पहिला टप्पा समजलाय का परत थोडासा रिपीट करावा लागेल? सर थोडस रिपीट करा. हा तर सांगत जा की जर आमच्या डोक्यावरून जरा जायला लागले थोडस जरा स्लो घ्या तर आपण परत एकदा थोडस रिवाइज जे आहे ते रिपीट घेऊया की जेणेकरून तुम्हाला तो घटक जो आहे तो महत्वाचा समजला पाहिजे. तर पहिला टप्पा पाहूया परत एकदा. थोडेसे महत्वाचे पॉइंट्स पण तुम्ही लिहू शकता. 1947 ते 1990चा हा पहिला टप्पा आहे. मग यामध्ये महत्वाचं काय आहे की अलिप्ततावादाचे धोरण असेल किंवा आदर्शवाद एक थोडक्यात हे केलेलं आहे. मग यामध्ये सुरुवातीला काय पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान, परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार त्यांना म्हटलं जातं. कारण का की त्यांनी एक प्रकारे अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं. मग शीतयुद्ध असेल, पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल किंवा शीतयुद्धाच्या काळामध्ये जे आहे त्यांनी तटस्थतेची म्हणजे अलिप्ततावादाचं धोरण त्यांनी काय केलं होतं स्वीकारलेलं होतं. म्हणजे लष्करी ज्या संघटना असतील किंवा जे गट आहे तर त्यांच्यापासून दूर राहण्याचं त्यांनी स्वीकारलं. तर त्या धोरणाचा फायदा काय झाला की दोन्ही महासत्तांकडून यांना काय मिळाली की एक प्रकारच्या विकासासाठी जी मदत जी आहे ती मिळत. मग सोव्हिएत रशिया असेल तर सोव्हिएत रशियाकडून आपल्याला युद्ध सामुग्री मिळाली. त्यानंतर अमेरिका असेल किंवा इतर राष्ट्र असेल तर यांच्याकडून आपल्याला आर्थिक मदत जी आहे ती पाहतो की बाकीच्या ज्या गोष्टी लागणाऱ्या असतात राष्ट्रासाठी विविध प्रकारच्या तर त्या आपल्याला त्यामुळे मिळालेल्या आहेत.
मग शांतता आणि स्वातंत्र्य ही दोन तत्व ही अलिप्ततावाद धोरणाची मूलभूत तत्वे मानली जातात. येस जयराज, काय आहे प्रश्न? सर वादाबद्दल काही म्हणजे अलिप्ततावाद बद्दल मला पुन्हा रिवाइज माहिती पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की अलिप्ततावाद म्हणजे काय, बरोबर? अलिप्ततावाद हो. ही जी घटना आहे किंवा हा जो शब्द आहे तो साधारणतः शब्दशः हा अर्थ समजला नाही. तर एक बर समृद्धी, अजून कोण? हा साहस. साहस काय आहे? हॅलो साहस, तुझा काय काय प्रश्न सर? होता? नाही, साहस कोण आहे इथे? साहस, साहसने रेज हँड केला होता ना, जयराज आणि त्या दोघांनी. हा काय आहे? अलिप्ततावाद म्हणजे काय? मग परत एकदा घेऊया जयराज. ऐक, अलिप्ततावाद म्हणजे काय की जे दोन राष्ट्र आपण पाहतो की दोघांचे भांडणं सुरू आहे, बरोबर, आणि आपण त्यामध्ये पडलो, तर त्यामधून काय होतं की दोघांचा रोष आपल्यावर काय होतो, येतो, आणि आपण वाईटपणा हे साधारणतः जर त्या दोघांची भांडणं चाललेली आहे ना आपण त्यामध्ये न पडलेलं बरं असतं. तर ते थोडक्यात तटस्थतेची भूमिका. त्या दोघांची भांडणं चालले, त्यांचा वाद आहे, त्यांना भांडून देणं, आपण त्यामध्ये न पडणं, एक प्रकारचं अलिप्ततेचं धोरण. म्हणजे याला पण मदत नको आणि त्याला पण मदत नको, दोघं पण मित्र आहे आणि आपण दोघांची म्हणजे याची बाजू घेतली तर त्याला राग येणार, त्याची बाजू घेतली तर त्याला राग येणार, आणि त्या दोघांची बाजूने आपण तटस्थ, त्याला पण मदत नको आणि याला पण मदत नको, आपण तटस्थ राहिलो. तर त्याचा फायदा काय झाला की एक प्रकारे आपण त्या युद्धामध्ये किंवा त्या भांडणामध्ये आपण सहभागी न झाल्यामुळं आपली मैत्री जी आहे ती टिकून राहिली, आणि त्या मैत्रीचा फायदा काय झाला की आपल्याला ज्या लागणाऱ्या ज्या सामुग्री आहे किंवा त्याच्याकडून जे मिळणारी मदत आहे ती आपल्याला मिळाली आहे. यामुळे आपला विकास, आपल्याला जी मदत लागत होती ती आपली पूर्ण झालेली आहे. तर हा अलिप्ततावाद जो धोरण आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राबवलेलं आहे. म्हणजे जेव्हा पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल किंवा शीतयुद्ध असेल, तर या काळामध्ये जे आहे साधारणतः आपल्या राष्ट्राने जे आहे म्हणजे भारताने नेहमी अलिप्ततावाद स्वीकारलेला आहे. काय? कारण भांडणामध्ये किंवा त्या युद्धामध्ये डायरेक्टली आपण जो आहे तो त्यामध्ये सहभागी झालो नाही, आणि म्हणून त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला दोन्ही महासत्तांकडून जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. हो सर, समजला आता. अलिप्ततावाद पुढे घेऊया. पहिल्या टप्प्यामध्ये काय ते 1947-48 किंवा 1965 काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानशी युद्ध, त्यानंतर 1971 मध्ये तिसरे युद्ध आणि स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती, जेव्हा साधारणतः इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. पुढे चीन आणि जी मॅकमोहन रेषा आहे म्हणजे भारत आणि चीन मध्ये, इथे तुम्ही जर तर ती मॅकमोहन रेषा आहे आपला जी बॉर्डर म्हणतो, तर त्यामध्ये संघर्ष सुरू झाला. 1970च्या दशकात भारत एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून उदयास आला आणि आपण संरक्षण व्यवस्थेमध्ये अधिक सक्षम झालेला आहे. मग अणुबॉम्ब असेल, अणुचाचण्या असेल, अणुअस्त्रधारी भारत राष्ट्र जो आहे तो त्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण भारताने फ्रान्स असेल, रशिया असेल, त्यानंतर जर्मनी असेल, यांच्याकडे असणारं नवनवीन तंत्रज्ञान जे आहे ते आयात केलं गेलेलं आहे. मग याचा फायदा भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर, भारताची विकासावर जो आहे तो महत्वाचा परिणाम जो आहे तो झालेला आहे, म्हणून भारत एक प्रगत राष्ट्र म्हणून उदयास आलेले पाहायला मिळते. हा झाला पहिला टप्पा. आता दुसरा टप्पा आपण साधारणतः नको पुढे हे करायला, फक्त सुरुवात करूया आणि मग थांबूया. दुसरा टप्पा 1991 ते आजपर्यंत, म्हणजे साधारणतः 1991 पासून ते आज आता 2027 आहे, 26 पर्यंत आर्थिक उदारीकरण आणि वास्तववाद यांच्यामध्ये काय ते 1991 नंतर परराष्ट्र धोरण अधिक गतिमान झाले. मध्ये बदल काय तर लष्करी संबंधाऐवजी अर्थकारण, व्यापार आणि तंत्रज्ञान याला प्राधान्य दिलं. ही मोठ्या प्रमाणात आपण युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा या गोष्टींना न हे करता आर्थिक फायदा असेल किंवा व्यापार असेल
किंवा आता नवनवीन जे तंत्रज्ञान आहे तर त्यावर आपण जास्त फोकस केलेला आहे. त्यानंतर पूर्वेकडे पहा, म्हणजे लुक ईस्ट, सिंगापूर असेल, थायलंड असेल, व्हिएतनाम असेल, यासारख्या आसियान राष्ट्रांशी आर्थिक त्या राष्ट्रांमधले असलेले विविध प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत, करार आहेत विकासासाठी, जे मग सिंगापूरचे आहेत, बरेच सिंगापूर मॉडेल आपण भारतामध्ये जे आहे ते प्रत्येक राज्यामध्ये राबवलेलं आपल्याला असेल, मध्ये शेती क्षेत्रातील क्रांती असेल. तर या आशियाई राष्ट्रांशी जे आहे ते भारताने मैत्रीपूर्ण संबंध आणि विकासासाठी जे आहे ते प्रकारचे करार हे या राष्ट्रांशी केलेले पाहायला मिळतात. त्यानंतर अमेरिका यांच्याशी संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण. मग अमेरिका असेल, रशिया असेल, जपान असेल किंवा युरोपियन जे देश आहेत ते यांच्याकडून आपण काय आयात केलेलं आहे, तर संरक्षणाच्या दृष्टीने ज्या गोष्टी लागतात आपल्याला तर त्या गोष्टी या राष्ट्रांकडून जे आहे ते आपण आयात केलेल्या आहेत. हा जयराज, काही प्रश्न आहे? हॅलो. नाही सर, नाही सर, नाही. तर आज काय आपण पाहिलेलं आहे बघूया जरा, कोणाकोणाला आठवते जरा, आणि मग आपण इथे थांबणार आहोत. काय काय आपण अभ्यासलेलं आहे? आज भारताची आर्थिक व्यवस्था म्हणजे राष्ट्राची आर्थिक व्यवस्था, परराष्ट्रीय धोरण निश्चित करणारे घटक, एक एक जण सांगा. बर अनुष्का. देशाचे भौगोलिक स्थान, व्यवस्था, भौगोलिक स्थान, राजकीय नेतृत्व, अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था, प्रशासकीय घटक, प्रशासकीय घटक. अगदी बरोबर जयराज. देशाचे भौगोलिक स्थान. ओके ओके, एक एक थांब आदम. हा सांग जयराज. झालं सर, सांगितलं त्याचं उत्तर. तर जे भौगोलिक जे घटक साधारणतः परराष्ट्र धोरणातील घटक आहेत, या 5 घटकांचा अभ्यास पाहिला. त्याच्यानंतर जे प्रशासकीय बदल आहेत, मग त्यामध्ये पहिला टप्पा असेल, दुसरा टप्पा असेल, साधारणतः पहिल्या टप्प्यामधले जे टप्पे आहेत तर त्याविषयीची माहिती आपण साधारणतः पाहिलेली आहे. 1947 ते 1990चा कार्यकाळ पाहिला तो पहिला टप्पा. आता दुसरा टप्पा 1990 ते आजपर्यंत म्हणजे 2026 पर्यंतचे जे आहे तर परराष्ट्र धोरणामध्ये कशा स्वरूपाचे बदल होत आहेत या विषयीची माहिती जी आहे ती आपण थोडीशी सुरुवात जी आहे ती केलेली आहे. राहिलेला जो पाठ आहे तो आपण पुढच्या तासाला आपण अभ्यासणार आहोत. आजचा तुम्हाला जो अभ्यास करण्यासाठी जो प्रश्न आहे, घटक आहेत, परराष्ट्र धोरणाच्या घटकांविषयीची माहिती थोडक्यात लिहायची. दुसरा प्रश्न जो आहे तो काय, भारताच्या परराष्ट्र धोरणातला सुरुवातीचा जो टप्पा आहे तर या विषयीची माहिती लिहा. म्हणजे पहिल्या टप्प्याविषयीची माहिती तुम्हाला लिहायची आहे. हे 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहे. प्रश्न समजले? भारताच्या परराष्ट्र धोरणातील महत्वाचे घटक जे आपण पाहिले की भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था असेल, अर्थव्यवस्था असेल, राजकीय नेतृत्व असेल, म्हणजे परराष्ट्र धोरणावर निश्चित करणारे घटक याविषयीची माहिती आणि परराष्ट्र धोरणाच्या वाटचालीची ज्या सुरुवातीचा जो टप्पा आहे ते याविषयीची, हे 2 प्रश्न व्यवस्थित वहीमध्ये सोडवायचे आहे. समृद्धी, काही प्रश्न? आज थांबूया आपण इथे. सर्वांना शुभरात्र. हे 2 प्रश्न तुम्हाला वहीत सोडवायचे आहेत. आणि हा राहिलेला जो पाठ आहे, शेवटचे जे मुद्दे ते व्यवस्थित वाचन करा. आणि पुढच्या तासाला अजून काही प्रीती काही प्रश्न असतील ते नक्की विचारायचे आहेत. येस सर. थांबूया आपण इथे. शुभरात्र. तुम्हाला परत 8:30 ला. बाय सर. शुभरात्र सर्वांना. धन्यवाद. शुभरात्र बाय सर. सर्वांना. बाय सर. कोणती 2 खतम